चालू असलेला हरिनाम सप्ताह आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून आपली भगवंताबद्दलची, भगवंताला प्राप्त करून घेण्याची लागलेली लगबग, चालू असलेली कर्म, उपासना, भक्ती आणि ही करत असताना आपल्या अंतःकरणाची शुद्धता होते. कालच्या प्रवचनाच्या माध्यमातून सागर महाराजांनी अतिशय उत्तम विषय मांडला की अंतःकरण कृपा होणं खूप गरजेचं आहे. पण ही अंतःकृपा होण्याकरताच ह्या सप्ताहाचं नियोजन आणि नियमन असतं. आपण सरवडे गावाच्या माध्यमातून अनेक सप्ते साजरे करतो. याचं प्रयोजन असं आहे की आपल्याला त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं, त्या भगवंत स्वरूप आपण व्हायचं. आणि ह्याच करता आपण अट्टहासानं ह्या प्रवचनरूपी सेवा, कीर्तनरूपी सेवा, भजन, कीर्तन, नामस्मरण, काकडा, हरिपाठ हे सर्व काही करत असतो. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ह्या भवाचं बंधन तुटण्याकरता आपण साधना करतोय. साधना म्हणजे सप्ताहाच्या माध्यमातून. आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून आपली जी होणारी साधना आहे त्यानं आपल्या चित्ताची शुद्धता होते. आणि ही शुद्धता चिरकाल टिकावी म्हणून सप्ताहाचं नियोजन आणि नियमन असतं. पण काय होतं की आपण संसाररूपी जीवन जगत असताना संसारामध्ये राहून परमार्थ साधनं हा जरासा कठीण भाग वाटतो. कारण संसारामध्ये येणाऱ्या अडचणी, सुख, दुःख, कष्ट ह्यांना झेलत ह्यांना सामोरे जात आपण काय करतो की पारमार्थिक जीवन जगत असतो. पण जगलं पाहिजे असं. पण काय होतं की आपलं थोडंसं परमार्थामध्ये येतो, सप्ताह झाला की परत संसारामध्ये एकदा गेलो की परत पुढच्या सप्ताहापर्यंत आपल्या संसारातच असतो आपण. असे काहीसं आपल्याकडनं होतं. तर तसं न राहता अतिशय आनंद सातत्यानं विचारसागरामध्ये एक मुद्दा आला आहे, विचार आला आहे की तेलाच्या धारेप्रमाणे आपला निधिध्यासन असलं पाहिजे, त्या पारमार्थिक जीवन असलं पाहिजे. ती तुटती का बघा. एकदा तेलाची धार लावल्यानंतर ती एकसारखी तसं आपलं जीवन असलं पाहिजे, तसं आपलं नियमन असलं पाहिजे, तसं आपलं नियोजन असलं पाहिजे, तसा आपला परमार्थ असला पाहिजे. पण संसारात राहायचं आणि पारमार्थिक जीवन जगायचं हे थोडंसं कठीण वाटतं. पण नाही, कठीण नाही. असे अनेक महात्मे, अनेक जीव या सृष्टीमधले अनेक संत मंडळी ते करून दाखवले. सहज सोपाय शक्य आहे म्हणून सांगितलं. मग कोण कोण आहे हो असं विचार केला, प्रश्न केला. असं कोण आहे की बाबा संसारामध्ये राहून परमार्थ साधलाय? तर अनेक संत मंडळी देखील आपले आहेत. हे संत मंडळींनी अनेक परमार्थ साधला, संसारही करून दाखवला आणि परमार्थही उत्तम प्रतिष्ठा करून दाखवला. पण आम्ही म्हणाव संतांनी करून दाखवला, सामान्य जीवांचं काय हा विचार आहे. मग सामान्य जीवांसाठी सुद्धा भगवंताने आपल्या भगवद्गीतेमध्ये एक श्लोक सांगितला गेला. माम ही पार्थ व्यपाशित्य एपी स्यु पाप योनयः स्त्रियो वैशा तथा शूद्रास्तेपि यांती परामगती. अध्याय 9 श्लोक क्रमांक 32 माध्यमातून भगवंत आपल्याला सांगतात, माम ही पार्थ व्यपाशित्य. हे पार्था, हे अर्जुना, हे केशीराजा, हे कृंतीच्या पुत्रा, हे पंडुराजाचा पुत्रा पार्था. अर्जुना, माम ही पार्थ व्यपाशित्य, माझा आश्रय घेतात. कोण? ह्या सृष्टीतले अनेक जीव आहेत. माझाच आश्रय घेतात आणि काय करतात? ते अनन्य भावानं माझी उपासना करतात, भक्ती करतात, साधना करतात. ते कोण कोण आहेत? एपीसी पाप योनय, पापी कुळातले देखील आहेत. नुसतेच ब्राह्मण कुळातले, उच्च कुळातले नाहीत, नुसतेच संत नाहीत, तर कोण आहेत? ते उच्च कुळातले नसून अधम कुळातले देखील आहेत. मग कोण कोण? पापयोनय, स्त्रिया, वैश्या तथा शूद्रा आणि शूद्र देखील आहे. आणि स्तेपी यांती परामगती, हे सर्व परमगतीला प्राप्त होतात भगवंत सांगतात श्लोकाच्या मध्ये. हा श्लोकाचा झाला भावार्थ. श्लोकाबद्दल चिंतन करण्यापूर्वी आपण पारमार्थिक जीवनामध्ये देखील सिंहावलोकन करणं गरजेचं असतं. आता हे सिंहावलोकन म्हणजे काय हो? कधी विचार केलाय?
आपल्याकडे ज्ञानेश्वरी पारायण चालले, अनेक दिवस आपण पारायण करतो ज्ञानेश्वरीची. त्या ज्ञानेश्वर महाराजांनीच आपल्या ज्ञानेश्वरीमधून हा सिंहावलोकन नावाचा मुद्दा उत्पन्न केला. माऊलींनी जे जे दृष्टांत सांगितलेत, उदाहरण म्हणून सांगितलेत, ते सिद्धांत आहेत खऱ्या अर्थाने. आणि म्हणून सिद्धांतच काय आहे तर माऊली सांगतात की सिंहावलोकन म्हणजे काय तर जंगलामध्ये जो सिंह आहे, जंगलाचा राजा, तो काय करतो, 4 पावलं चालल्यानंतर मागे वळून पाहतो. काय कारण आहे मागे वळून पाहायचं? कधी विचार केलाय? सिंह त्याला कुठल्याही प्राण्याचं, कुठल्याही इतर प्राण्यांचं भय नाही आहे. तो जंगलाचा राजा आहे, एकमेव असा प्राणी की त्याला कोणतंही भय कोणत्याही प्राण्यापासून, कोणत्याही जीवापासून नाही आहे. तरी देखील तो मागं वळून 4 पाऊल चालल्यानंतर मागं वळून पाहतो. काय कारण आहे तर माऊली सांगतात की तो मागं वळून पाहण्याचं एकच कारण आहे की तो आपली जी चाल आहे, आपली जी मागं उमटलेली जमिनीवरती पावलं आहेत ती नीट उमटलेत का पाहतो, आपली चाल नीट चालली गेली आहे का पाहतो. ह्या पाठीमागं कारण का, ज्या दिवशी त्याची चाल बिघडेल, ज्या दिवशी त्याच्या पायाची ठेवण बदलेल, त्यावेळी तो उपवास करून आपलं आयुष्य संपवतो. आणि म्हणून पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा आपण तसं वागणं गरजेचं आहे. आपली सुद्धा चाल, आपली सुद्धा पावलं, आपली सुद्धा वागण्याची पद्धत आपण जोपासून बघणं गरजेचं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सिंहावलोकन आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे, मुद्दा आहे. आता हा सिंहावलोकन करण्यापूर्वी म्हणजे काय, सिंहावलोकन करायचं म्हणजे काय तर मला वाटतं आजचा 4था दिवस आहे. तर पहिल्या दिवशी सप्ताहाचं नियमान नियोजन तुम्हाला सांगतोय की पहिल्या दिवशी भगवंताचं स्वरूप असावं, सगुण साकार स्वरूप असावं. दुसऱ्या दिवशी भगवंताच्या नाम असावं, नामाबद्दल माहिती, नामाबद्दल महिमा सांगणं गरजेचं आहे. तिसरा दिवस भक्त किंवा भक्ती सांगणं गरजेचं आहे. आणि 4था दिवस कर्म किंवा उपासना सांगणं गरजेचं आहे. 5वा दिवस ज्ञान सांगणं गरजेचं आहे. आणि 6व्या दिवशी मागणं आहे. आणि 7व्या दिवशी आपला काल असतो. हे सप्ताहाचं पूर्ण नियोजन असतं. पण 4थ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी प्रत्येक वक्त्यानं आपली सेवा समजा 5व्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी आलीच तर मात्र सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. काय सिंहावलोकन तर पाठीमागल्या पहिल्या दिवसापासून ते 5व्या दिवसापर्यंत किंवा 4थ्या दिवसापर्यंत पूर्ण ढांडोळा घेत सेवा केली पाहिजे. याचं कारण काय तर उद्या मागणं आहे, उद्या ज्ञान पदरी पडणार आहे. ज्ञान झाल्यानंतर मागणं आहे, मागण्यानंतर मग ती काला करायचं आणि आपल्याला तृप्तीचा ढेकर द्यायचा आहे. आणि त्याकरता आपण सिंहावलोकन करणं, पाठीमागे वळून थोडं पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग आपली झोळी खट होते. आणि म्हणून हा श्लोक मुद्दामून हा निवडला गेला की माम ही पार्थ व्यपहाशित्य एपी स्यु पाप योनयः स्त्रियो वैशास तथा शूद्रास्तेपि यांती परामगती. भगवंत म्हणतायत, चिंतन करायचं झालं श्लोकाबद्दल तर भगवंत म्हणतायत माम ही पार्थ व्यपआश्रित्य. हे पार्था, हे अर्जुना, या सृष्टीमधले अनेक जीव असे आहेत ते काय करतात, माझा आश्रय घेतात आणि परमगतीला प्राप्त होतात. आता भगवंताचा आश्रय घेतात असे जीव कोणते कोणते आहेत, अनेक आहेत. पण या सृष्टीची उत्पत्ती बघायला गेलं आपण मुळापासून जाणं गरजेचं असतं. आणि म्हणून या सृष्टीची जी उत्पत्ती बघायला गेलं तर या सृष्टीची उत्पत्ती 4 खाणींच्या माध्यमातून आहे. कोणत्या कोणत्या आहेत 4 खाणी तर जारज, श्वेतज, अंडज आणि उद्बीज. या 4 खाणीच्या माध्यमातून ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे. आणि ह्या 4 खाणींच्या माध्यमातून जीव उत्पन्न झालेले. आपणही त्यामध्ये एक आहोत. आता जर विचार केला तर जारज म्हणजे काय, जारज हा शब्दाचा किंवा खाणीचा कशी उत्पत्ती आहे तर जमिनीतून उत्पन्न होणारे म्हणजे जारज. वनस्पती आहेत, जमिनीतून बीज टाकल्यानंतर अंकुर फुटतो आणि जमिनीतून उत्पन्न होतं. पुढचं आहे श्वेतज. आता हा श्वेतज खाणीतून जन्म कसा घेतात जीव तर आपल्याकडे आता गणपती आलेत म्हणून आपण सारवण काढलेत, घरं झाडून काढलेत, बरोबर, पवित्र केलेत, घर शुद्ध केले. पण पुढं दसऱ्याला आपण परत घरं सारवतो, झाडून काढतो,
पुढं मे महिन्याच्या माहींचा सीझन चालू होतो. माहींच्या काळामध्ये आपण काय करतो, घरं साडवून काढतो, झाडून काढतो. ह्या पाठीमागं कारण काय हो? आपले पूर्वज खूप वैज्ञानिक होते. आपण त्यांचं फक्त अनुकरण करतोय, पण पूर्वजांना खरं कारण माहीत होतं. तर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरच्या आसपास आपला दसरा येतो आणि पुढं मे महिन्याच्या आसपास एप्रिल मेच्या उष्णतेमध्ये आपल्याला माही येतात. आणि त्या माहीचं औचित्य साधून किंवा ह्या दसऱ्याचं औषध आपण घरांची झाडणी करतो, वर्षातून 2 वेळा करतो. ह्या पाठीमागं कारण काय? तर आपल्या घरामध्ये असणारा जो केर कचरा आहे, कानाकोपऱ्यामध्ये साचलेला असतो, तो तसाच साचून राहिल्यानंतर काय होतं, तसाच साचून राहिला ना, काय होतं की ह्या ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे किंवा ह्या मे महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या उष्णतेमुळं त्या केराला, त्या काय म्हणतो आपण त्याला, केरच म्हणतो ना, केराला घाम येतो. त्या केराला उष्णतेमुळे काय होतंय, घाम येतोय. आणि तो घाम आल्यामुळं होतंय काय की त्याच्यापासून पिस्सू किंवा कुकुडसा नावाचा जीव जंतू जन्म घेतात. आणि हे पूर्वजांना आपल्या माहिती होतं, म्हणून ही उत्पत्ती श्वेतची होऊ नये म्हणून आपण घरं झाडणी करतो. पण ही खाणी आहे, यातून हे उत्पन्न होतातच. तिसरं आहे अंडज. आता अंड्यातून जन्म घेणारे पक्षी आहेत का नाही? अंड्यातून घेणारे अनेक जीव आहेत, आपण पाहतोय. आणि 4था नंबरला येतो तो उद्भिज. आता उद्भिज म्हणजे काय? उदरातून जन्म घेणारा जीव, जो तुम्ही आम्ही आहोत, प्राणी आहेत, ते योनी मार्गातून जन्म घेतात. आता हे जन्म घेतल्यानंतर आपला विचार करू आपण. इतर प्राण्यांचा झाला, उत्पत्ती बघितली, आपली पण उत्पत्ती बघितली की आपल्या उदरातून आपली उत्पत्ती आहे. पण खरी उत्पत्ती आपण कुठली आहे हो? आपल्याला एक विचार आहे की आपल्याला चेष्टन म्हणतो, झाड आधी की बी आधी? काय सांगता येते? आधी बी असावी झाडाची का झाड असावं? किंवा आधी दिवस असावा की रात्र असावी? काय आधी सृष्टीच्या काळाच्या आधी काय असावं? आधी दिवस आगा असावा की रात्र झाली असावी? काही सांगता येत. अशा अनेक कोडी आहेत की ती सांगता येत नाहीत. आणि म्हणून ह्या आपल्या जीवाची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली असं शास्त्रकार सांगतात. आता शास्त्रकार ब्रह्मापासून झाली म्हणतात, मग या ब्रह्मानंतर कोण? या ब्रह्मानंतर माया उत्पन्न झाली आणि मायेनंतर महतत्व आणि महतत्वापासून पंचमहाभूत निर्माण झाली. ह्या पंचमहाभूतांच्या माध्यमातून पंचमहाभूतांचं पंचीकरण झालं आणि या पंचीकरणातून जी माया आहे त्या मायेची गुण कसे आहेत? राजस, तामस आणि सात्विक गुणांच्या पासून पंचमहाभूते, पंचमहाभूतांच्या पासून पंच ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रियापासून पंच कर्मेंद्रिय आणि नंतर पंच प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे हे 19 तत्वांपासून आपला देह निर्माण झाला. हा देह निर्माण झाल्यानंतर या जीवाची उत्पत्ती झाली. उत्पत्तीनंतर स्थिती काय आहे? तर जीव जन्माला आल्यानंतर त्याचं कर्म काय असावं, तो कर्म कसा केला पाहिजे, तो वागला कसा पाहिजे, त्याचं आचरण काय असलं पाहिजे, त्याचं निषिद्ध कर्म असलं पाहिजे का विहित कर्म असलं पाहिजे, हा विचार आहे. मनुष्य जात सकळ याने विचार करणं गरजेचं आहे. इतर प्राण्यांना हा विचार नाही आहे, कारण त्याच्या ठिकाणी सद विवेक बुद्धी नाही आहे. तुमच्या आमच्या जवळ बुद्धी आहे म्हणून आपण विचार करायचा. कारण त्या परमेश्वरानं आपल्यासारखं आपल्याला बनवलेलं आहे, कारण आपल्याला परत त्याच्याजवळ तसं जायचं आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये विचार आहे की उत्पत्ती झाली, स्थिती आहे, जन्म झाला, पण आपल्याकडनं काय कर्म होतंय? आजचा दिवस कर्माचा आहे. आपल्याकडनं काय कर्म होतंय ते पाहणं गरजेचं आहे, चोखंदळपणे पाहणं गरजेचं आहे. काय? ज्यानं आपल्याला निर्माण केलं तो श्रेष्ठ आहे की ज्यानं आपण ज्याला निर्माण केलं तो श्रेष्ठ आहे? हो, काय विचार आहे? ह्या मूर्तीला कोणी घडवलंय? आपण घडवलंय, मनुष्यानं घडवलंय. मग आपण ज्याला निर्माण केलं तो श्रेष्ठ म्हणावा की आपण ज्याला निर्माण केलंय तो श्रेष्ठ म्हणावा? आपल्याला ज्यानं निर्माण केले तो श्रेष्ठ आहे. पण तो कुठं आहे? दाखवा. ते परब्रह्मापासून आपली उत्पत्ती सांगताना ते परब्रह्म दाखवा ना. कारण आता आम्ही पाहतोय तरुण, आम्ही एकत्र आहोत,
परवाच आमच्याकडे एक प्रश्न उत्पन्न झाला की देव कुठे सांगा, दाखवा आम्हाला देव, परमेश्वर दाखवा. तुम्ही म्हणताय ना, आता मी तर बाहेर जातो त्या माध्यमातून अनेक मुलं मित्रपरिवार भेटतात, सांगता विचार, अरे एवढ्या लहान वयापासून तो देवदेव करायला लागलायस, म्हातारपणात करत असं रे, तू लवकर करायलायस बाबा, कुठं आहे ते म्हातारपणात देवदेव करत असतं, आता का नाही. अशी लोक अनेक भेटतात, असे मित्र अनेक भेटतात आम्हाला, पण त्यांना उत्तर ज्या त्या ठिकाणी आम्ही देतोच. पण असाच प्रश्न माऊलींना देखील विचारला, ज्ञानेश्वर माऊलींना. आणि काय विचारला की सांगा माऊली, तुम्ही म्हणताय ठीक आहे आपली ब्रह्मापासून उत्पन्न झाली, सगळं झालं, सगळं आम्हाला कळलं, पण आता तुम्ही म्हणताय की मामी पार्थ व्यपाश्रित, तुमचा आश्रय भगवंताचा आश्रय घ्यायचा, तो भगवंत कुठं दाखवा ना आम्हाला, त्या भगवंतापर्यंत आम्हाला पोचवा, त्याची ओळख पटवून द्या, मग आम्ही त्याला आश्रय घेतो. कसाही आश्रय घेणार आहे, आधार पाहिजे ना, त्या बोलण्याला त्या शब्दांना आधार पाहिजे. पण माऊली म्हणतात आहे आधार, संतांनी दाखवा मार्ग योग्य. आणि म्हणून मग माऊलींना विचारलं की तो भगवंत, तो परमेश्वर दाखवा. कारण काय होतं की बघा, मी आहे पण मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात, म्हणजे आपल्या आतमध्ये असणारा आत्मा आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत, बरोबर. आता तो आत्मा कुठं आहे जरा दाखवा मला, कुठं आहे, तुमच्या मेंदूमध्ये आहे, हृदयामध्ये आहे, पायामध्ये आहे, हातामध्ये आहे, दाखवा कुठं आहे तो. तो रोमरोमामध्ये आहे, आपल्या पायाच्या केसापासून ते डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत तो आत्मा तत्व आहे, आत्मा आहे. एवढं आहेत सर आहेत तिथं, आम्ही सांख्यशास्त्र शिकायला लागलो आता, आणि सांख्यशास्त्राच्या कारांच्या माध्यमातून प्रकृती आणि माया, प्रकृती आणि माया, अविद्या आणि त्यानंतर असणारं जे आत्मा आहे, आत्मतत्व आहे. आत्मा म्हणजे पुरुष आणि प्रकृती ही माया आहे. मायाने जो आत्मा आहे हो कसा आहे, व्यक्त आणि अव्यक्त काय आहे हे जाणून घेण्याचं आज चाललंय आमचं. जे दिसतंय ना आपल्याला, आम्हाला जे स्वरूपाला दिसतंय ते माया स्वरूप आहे, ते नाश पावणार आहे. पण जे दिसत नाही ना ते अविनाश तत्व आहे, ते अव्यक्त आहे, ते दिसतच नाही, ते अव्यक्त आहे. आणि म्हणून आपला आत्मा दिसत नाही. तुम्ही ऐकायला लागलाय, मी बोलायला लागलोय, पण तुम्ही ऐकताय बोलताय हे शब्द आहेत, हे काय आहेत, ब्रह्म आहेत, शब्द अक्षर ब्रह्म आहेत. ते कुठं आहेत दाखवा. ऐकताय हो तुम्ही, पण प्रत्यक्ष स्वरूपाने ते शब्द दाखवा बघूया म्हटलं तर दाखवता येतात काय, नाही, तो परब्रह्म आहे. तसं माऊलींना देखील विचारलं गेलं की तुम्ही देवदेव म्हणून सांगताय, तर परमेश्वराला शरण जा म्हणून सांगताय, त्याचा आश्रय घ्या म्हणून सांगताय. भगवंत देखील सांगतात माम ही पार्थ व्यपाश्रित्य, आश्रय घ्या म्हणताय, पण तो देव, तो परमेश्वर कुठं आहे दाखवा, सांगा आम्हाला जरासं. त्यावेळेला माऊली म्हणतात सत्य ज्ञान अनंत, गगनाचे प्रावरण, नाही रूपगुण काय वर्णू, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे बरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. माऊली आपल्या अभंगातून सांगतात की सत्य तो कसा आहे, सत्य आहे. तो परमेश्वर परमात्मा कसा आहे, ज्ञानवान आहे. पुढे जाऊन तो कसा म्हणतात, तो सत्य ज्ञान अनंत आहे, त्याचा अंत लागत नाही, इतका व्यापक आहे. पुढे म्हणतात गगनाचे प्रावरण, तो आकाशापेक्षा देखील मोठा आहे. मी काय सांगू तुला आता त्याचं वर्णन, तो इतकं आहे म्हणून. तो चराचरामध्ये सगळीकडे व्यापून खचाखच भरलेला आहे, आणि तू नाही म्हणतोयस, पण तुला सांगू कुठं नाही, तो सगळीकडेच तो आहे. मग सांगू कुठं, तर नाही म्हणतात अजूनही मला कळलं नाही. मग पुढं सांगतात मागं सांगितलं त्याचं व्यक्त तत्व सांगता येत नाही, असं निर्गुण निराकार तत्व त्याचं सांगितलं, पण पुढं तो सगुण साकाराला कसा आला माऊली सांगतात, तर तो हारे श्री हरी. मी जो ते तुला परब्रह्म व्यापक आहे, आकाशापेक्षा मोठा आहे सांगितलं, पण ते कुठं आहे, तो हारे श्री हरी, तेच परब्रह्म हे समोर आहे. तो हारे श्री हरी पाहिला डोळे बरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. पण ते तुला का दिसत नाही आहे, त्यासाठी तुला ह्या डोळ्यांनी चर्मचक्षुनी पाहता येणार नाही.
मग काय करावं लागेल तर तुला त्यासाठी भावचक्षु, ज्ञानचक्षु आणि विवेकचक्षु असे 3 डोळे, 3 चक्षु तुला प्राप्त व्हावं लागतील. आपण म्हणतो भगवान शंकरालाच फक्त 3 डोळे आहेत. नाही नाही, तुम्हा मला पण येतात ते 3 डोळे. कधी येतात? साधना महत्वाची. साध्यापर्यंत पोचण्याकरता साधना महत्वाची आहे. भात कापायला गेल्यानंतर खुरपं घेऊन जाणं गरजेचंच आहे हो, काय नको? जर का भात कापायला गेल्याने खुरपं विसरलं म्हणून सांगितलं देतात का कोण? नाही. तसं पारमार्थ करायचं असेल तर साधना महत्वाची आहे. आणि ती साधना कोणती आहे? भक्ती, ज्ञान, उपासना, कर्म, ही साधना आहेत. म्हणून तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. म्हणून माऊलीने सांगितलं की जो हा श्रीहरी आहे तो समोर उभा आहे, पण त्यासाठी तुला भावचक्षु, ज्ञानचक्षु आणि विवेकचक्षु येण्याची गरज आहे. आता ते कसे येतात तर ह्या साधनेने येतात. आणि म्हणून त्या भगवंताचा आश्रय तुला घेणं गरजेचं आहे. मग आश्रय घ्यायचा झाला तर नारद मुनी आपल्या 84 श्लोकाच्या माध्यमातून भक्तिसूत्र सांगितलं नारद मुनींनी. त्या 84 श्लोकाच्या माध्यमातून नारद मुनी सांगतात, अन्याशयाणाम त्यागो अन्यनताच तद्विरिदु स उदासीनताच. आपलं जे भक्तिसूत्र 10व्या नंबरचं सांगतात नारद मुनी, अन्याशयाणाम त्यागो अन्यनताच. काय अर्थ याचा तर अन्य कोणत्याही देवाचा, देवतांचा आश्रय न घेता, अन्याश्रयाणाम, अन्य कोणाचा तुला आश्रय घ्यायची गरज नाही, शरण जायची गरज नाही, एकटा नारायण पुरेसा आहे. अन्याश्रयाणाम त्यागो अन्यनताच तद्विरिदु उदासीनता. अनेक देवदेवता आपल्याकडे आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्यांना तू शरण जातोस. नाही नाही, त्यांच्या ठिकाणी उदासीनता असणं गरजेचं आहे. आणि फक्त एकटा नारायणाला शरण जा, तू भवसागरातून पार होऊ शकतो. हे नारद मुनींनी आपल्या भक्तिसूत्राच्या मध्ये सांगितलं. आता विचार केला तर असं कोण झालं हो? असा आश्रय कोणी कोणी घेतला? प्रश्न आहे ना. असा आश्रय कोणतरी घेऊन मुक्त झालं पाहिजे की, बरोबर? तर अर्जुनानं घेतला. पुरावा असा आहे, हरिपाठ आपण दररोज करतोय. हरिपाठामध्ये पुरावा आहे की ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, पहिल्या अभंगामधला, हरिमुखे म्हणा देवा, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी. आता तो पांडवांच्या घरी का तर अर्जुना त्याला कारण आहे. काय झालं, एकदा महालामध्ये अर्जुन निवांत झोपला होता. ब्राह्मी मुहूर्त होता आणि ब्राह्मी मुहूर्त सकाळी पहाटे 3 ते 6 पर्यंतचा पहिला मुहूर्त ब्राह्मी मुहूर्त म्हणतो आपण. तर अर्जुन निवांत शांत झोपला होता. ब्राह्मी मुहूर्तावरती पूर्वीची पद्धत आहे की राजे लोक ब्राह्मी मुहूर्तावर उठायचेत, प्राथमिक झाल्यानंतर आपल्या राज्याबद्दलच्या मसलती करायचेत आणि तिथून मग दिवसाला सुरुवात करायची. मग झालं काय की एकदा भीम लवकर उठला आणि जात असताना अर्जुनाच्या महालाच्या बाजूने जावं लागत होतं. आणि जात असताना अर्जुनाच्या महालातून आवाज यायला लागला, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. ह्याला वाटलं भीमाला की अरे माझ्या आधी अर्जुन उठून नामस्मरण करायला बसला की काय, म्हणून थोडंसं आत जातो परत महालामध्ये अर्जुनाच्या. आणि गेल्यानंतर पाहतो तर काय, अर्जुन निवांत शांत झोपलेला होता. अरे मग अजून कोण आहे ज्या महालामध्ये नामस्मरण करत आहे? अजून जवळ जातो, पाहतो तर अर्जुन झोपेत बडबडतोय कदाचित असं वाटतं. अजून जवळ जाऊन पाहतो तर अर्जुनाचं तोंड देखील बंद असतं. अर्जुन शांत निवांत झोपलेला असतो. अजून जवळ जाऊन पाहतो त्यावेळेस भीमालाच्या लक्षात येतं की अर्जुनाचे जे केस आहेत, केशी राजश्च वीर्यवान, असा गीतेमध्ये श्लोक आहे की त्याच्या पलंगाच्या बाजूला, असे बाहेरच्या बाजूला केश, लांब केस असणारा असा अर्जुन, केस टाकले होते आपले, त्याचे सोडले होते. आणि त्या केसातून आवाज येत होता, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. इतका आपला रोम रोम ज्या वेळेला आश्रय घ्यायला लागेल भगवंताचा, त्यावेळेला मग भगवंत ह्याच अध्यायाच्या पहिल्या काही श्लोकाच्या माध्यमातून भगवंत म्हणतात, अनन्या चिंतयंतो माम ये जनः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भगवंत स्वतः सांगतात की असं ज्या वेळेला अनन्य भावानं माझं परमेश्वरला कोण शरण येईल, त्या परमेश्वराला शरण आल्यानंतर मी काय करतो, त्याचा योगक्षेम मी स्वतः पाहतो, असं भगवंत म्हणतात. भगवंताचे अनेक ब्रीदवाक्य आहेत. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भरति भावत ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अनेक भगवंतानं ब्रीदवाक्य केलं, त्या ब्रीदवाक्यांना जागण्याकरता परमेश्वर उभा राहतो. आणि म्हणून त्याचा आश्रय घेतलेला तो कधीही सोडत नाही, तो त्याच्या परमगतीला तो प्राप्त करतो. म्हणून भगवंत म्हणतात माम ही पार्थ व्यप आश्रित्य, जो माझा आश्रय घेतो आणि त्याचा मी काय करतो, योगक्षेम स्वतः वाहतो. मग पुढं विचारलं की तुमचा आश्रय घेतल्यानंतर असे कोण कोण आहेत हो. ठीक आहे, आता मला कळालं की भगवंत तुमचा आश्रय घेणं गरजेचं आहे. माझ्या उद्धाराकरता मला तुमच्या आश्रयाला येणं गरजेचं आहे. पण असं आता बघायला गेलं तर आपण गणपतीची पूजा करतोय. रविवार आला की आपण ज्योतिबाला जातोय, आहे का नाही. सोमवार आला की महादेवाला येतोय. मंगळवार आला की अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुरमर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन. त्या मायेला शरण जातो. आणि बुधवार आला की परत पांडुरंगाला, गुरुवार आला की तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत दत्तगुरूंना जातो आपण. शुक्रवार आला की इटाबाईला जातो. आणि शनिवार आला की मारुतीला. परत रविवार आला की अहम वाद्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी, माझी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. असं आपलं दररोज दररोज एक देव चाललेला आहे. मग आपण जायचं कोणाला शरण. म्हणून आपुला तो देव एक करून घ्यावा. संतांनी सांगितलं आपला तो देव एक करून घ्यावा. काय होतं की जर आपण अनेक देव करत बसलो ना तर मग आपली अशी पापट पसारा होतो. म्हणून एकदा का त्या भगवंताला शरण गेलं ना की तोही आपल्याला सोडत नाही आणि आपणही त्याला सोडता येत नाही. आणि म्हणून त्या भगवंताचाच आश्रय घेणं गरजेचं आहे. आणि मग असा आश्रय घेतल्यानंतर पुढं म्हणतात कोणी असा आश्रय घेतला हो, तर पुढं भगवंत म्हणतात माम ही पार्थ व्यपाश्रित एपेशु पाप योनय, पापी कुळातल्या लोकांनी देखील घेतला. आता पापी कुळ म्हणजे कोण, पाप योनय राक्षस कुळातले, दैत्य कुळातले. राक्षस सुद्धा माझा आश्रय घेऊन मुक्त होतात. मग तुम्ही आम्ही काय चीज आहे हो, आहे का नाही. आम्ही तर सप्ते करतोय, प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, नामस्मरण करतोय, काकडा करतोय, एवढं सगळं असताना मग आपण तुम्ही आम्ही सहज मुक्त होणार. मग राक्षस कुळातल्या लोकांनी जर घेतला आश्रय तर कसा घेतला, कुणी घेतला, तर राक्षस दैत्य कुळातला भक्त प्रल्हाद होऊन गेलेले आहेत. पुरावा आपल्याकडं जे आपण बोलायचं ना तर पुराव्याने बोलावं लागतं. आणि म्हणून प्रल्हादाचं उदाहरण आपल्याकडे आलेलं आहे. काय होतं, हिरण्यकश्यप हा राक्षस होता. राक्षसा पोटी हा भक्त प्रल्हाद म्हणून जन्म घेतला गेला. कारण काय झालं तर राक्षसानं तो हिरण्यकश्यपूनं ब्रीदवाक्य केलं होतं की माझ्या राज्यामध्ये कोण नारायणाचं नाव घ्यायचं नाही. जय हिरण्यकश्यप म्हणा पण नारायण म्हणायचं नाही. पण देवानं काय केलं, आपलाच भक्त त्या पदरी पोटात घातला, त्यालाच पोटाला घातला. आणि काय सतत नारायण 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 तो भक्त प्रल्हाद म्हणायला लागला. आणि मग म्हणत असताना अनेक वेळेला तलवार उपसून त्याला मारण्याचा प्रयत्न देखील हिरण्यकश्यपूने केला. सगळे त्याचे जे मंत्रीगण होते आडवे पडले, अरे तुमचाच वंश आहे, थांबा थांबा सुधरेल तो. पुढं जातात सतत नारायण 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 चाललेलं असतं. आणि मग काय होतं की काय नाही, आता भक्त प्रल्हादाला मारला पाहिजे अशी दौंडी पेटली जाते. अनेक पद्धतीनं त्याचा प्रयत्न करतात मारण्याचा. मग उकळत्या तेलाच्या कढईत टाकतात, सर्पानं भरलेल्या खोलीमध्ये सोडतात.
बरोबर का? अनेक मार्गाने मारण्याचा प्रयत्न करतात, पण त्या त्या ठिकाणी परमेश्वर त्याला वाचवण्याकरता आलेला आहे. आणि मग शेवटी एवढं होऊन सुद्धा शेवटी भक्त प्रल्हाद आपल्या वडिलांच्या समोर जातो आणि म्हणतात, बाबा अजूनही वेळ गेलेली नाही, जा त्या नारायणाला शरण चला, त्या नारायणाजवळ चला, तो दयाळू आहे हो, तो तुमचे सगळे पाप नाहीसे करेल. जळतील पातकांच्या राशी, अनेक राशी आहेत त्या जळून जातील. काय अनंत जन्माचे जे पाप आहे ते सगळे निघून जाईल आणि तुम्ही त्याला शरण चला. बाबा चला त्याला शरण जाऊया. नाही म्हणतात, अरे तू कोण आहेस? तुला सांगितलं ना तर नारायणाचं नाव घेऊ नको म्हणून, आणि तू परत तुझा नारायण कुठं आहे सांग मला. त्यावेळेला भक्त प्रल्हाद म्हणतो, कुठं नाही सांगा, सगळीकडे. अरे या खांबामध्ये आहे का? हो आहे म्हणतो भक्त प्रल्हाद. हो आहे म्हणतो. आणि त्यावेळेला शरीरातली जेवढी ताकद एकवट होऊन तो त्या खांबाला लात मारतो. आणि त्यावेळेला नरसिंह अवतार म्हणून भगवंतानं अवतार धारण केला आणि त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. त्या हिरण्यकश्यपूने वर मागितला होता ब्रह्मदेवाची उपासना करून, की मला ना पाताळात जन्म पाहिजे, पाताळातल्या कुठल्याही देवतेकडनं मला मरण नाही पाहिजे, राक्षसाकडून मरण नाही पाहिजे, स्वर्गातल्या कुठल्या देवताकडनं मरण नाही पाहिजे, मला खाली नाही मरण पाहिजे, वरती नाही पाहिजे, शस्त्रानं अस्त्रानं मंत्रानं कशालाही मरण नाही पाहिजे, असा तथास्तु म्हणून सुद्धा आशीर्वाद देखील ब्रह्मदेवाने दिला होता. म्हणून भगवंतानं नरसिंह अवतार धारण केला आणि ना मानवाचं शरीर ना जनावराचं शरीर दोन्ही मिक्स, कुठल्या शस्त्रांना नाही, नखानं फाडला गेला, वरती नाही खाली नाही, मांडीवर घेतला आणि त्याचा वध केला. म्हणून भक्ता राखी पायापाशी दुर्जनांशी संहारी असं त्या भगवंताचं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून मग अशा पाप योनीतल्या जीवानं सुद्धा आश्रय घेतला आणि मुक्त झालेला. कोण? भक्त प्रल्हाद. पुढे सांगितलं पाप स्त्रिया. पुढचा मुद्दा आहे माम ही पार्थ व्यफाशित एपिस्यू पाप योनय. पुढे सांगितलं स्त्रिया. आता स्त्रियांच्याबद्दल काय सांगितलं असं भगवान म्हणतात की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये नाही, संबंध भारतामध्ये, कारण आम्ही उत्तर भारत फिरून आलोय म्हणून अनुभव आला. असं लक्षात आलंय की आपल्या पूर्ण भारत देशामध्ये की पुरुषांच्या पेक्षा स्त्रिया जास्त वर्तवान आहेत, व्रतस्थ असतात पुरुषांच्या पेक्षा. कारण का, जितकी त्याची चित्ताची एकाग्रता होते स्त्रीची तेवढी पुरुषांची होत नाही. आणि आता अलीकडे जर आपण सगळे पालक वर्ग आहोत पाहतोय की पोरांच्या पेक्षा पोरी जास्त शाळेत हुशार आहेत का नाही. कारण काय, ती जी चिकाटी आहे ती स्त्रीकडे जास्त आहे, व्रतस्थ भावना स्त्रीकडे जास्त आहे. पुरुषांच्या पेक्षा त्या भावनेनं करुणेनं खूप स्ट्रॉंग आहेत. आणि म्हणून त्या स्त्रियांच्या बद्दल भगवंत म्हणतात की स्त्री सुद्धा मला येऊन मुक्त होते. कशी होते हो? कारण का, पूर्वी वाकळा शिवायच्या महिला काय करायच्या, वेळ गावल त्यावेळेला वाकळा शिवायच्या आणि जरा ठिगळं कुठले रंगीबेरंगी लावून शिवत होत्या. त्या शिवत असताना 4 टाकं घालणार, इतर कामं करणार, परत येणार, वेळ गावल त्यावेळेला परत 4 टाकं घालायचं, असं चालायचं. बरोबर ना? महिनाभर वाकळा शिवायच्या. पण ती जी दोरा जो चालायचा शिवत असताना तो एका रेषेत चालायचा की वाकड तिकडे जायचा हो? एका रेषेत चालायचा का नाही? किती ती एकाग्रता असे सांगा. इतर कामं करत त्या वाकळा शिवायच्या. म्हणून स्त्री पुरुषांच्या पेक्षा स्ट्रॉंग आहे, स्त्री पुरुषांच्या पेक्षा बळकट आहे. पुढे सांगायचं झालं तर एकादशीला आम्ही 4 वेळा तरी शाबू खातोय, मी तरी 4 वेळा खातोय. पण स्त्रिया असतात त्या एकदाच खातात. बघा, कुणाच्याही घरी जाऊन विचारत, जी स्त्री असते ना ती उपवास असेल ना एकदाच खाईल, परत संध्याकाळीच. ही तिच्याकडे व्रतस्थ उपवासाची खूप मोठी ताकद आहे. अजून पुढे सांगायचं झालं तर आपल्याकडं सालपापड्या करतात, सालपापड्या करतात का नाही? तर त्या सालपापड्या करत असताना त्या ताटामध्ये ते चालू असतं पापडी करायचं आणि ती सगळीकडे लक्ष असते. पोरं काय करतात, घरात काय चाललंय, TV बघत, सगळीकडे मोबाईल सिरियल बघत ते आपलं ताट फिरवायचं चालू असते, आहे का नाही?
सगळीकडे लक्ष असते, पण त्या पापडीकडे सुद्धा लक्ष असते. आणि ती पापडी अशी वाकडी होती का हो, सालपापडी नाही, गोलच होते, आहे का नाही. ती सुईनं उचलायला लागते, ती मोडत सुद्धा नाही. अतिशय सावकाश कार्य, म्हणजे ते पूर्ण काम चाललेलं असते, काम चाललेलं असते, पण तिचं सगळ्या घरादाराकडे सुद्धा लक्ष असते, पोराबारांच्याकडे सगळ्याकडे लक्ष असते, आहे का नाही. तसंच परमार्थात राहायचं आहे. आपण संसार करत चालायचंच आहे, संसारात ते अनेक कर्म करत 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 जगायचंच आहे, पण आपलं लक्ष मात्र त्या परमेश्वर परमात्म्याकडे असलं पाहिजे. ह्या स्त्रीबद्दल भगवंत सांगतात. अगदी तीच अवस्था आहे. आपल्या भारतीय महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे खूप श्रेष्ठ. आपला भारत देश खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामध्ये त्यातल्यात महाराष्ट्र जास्त आहे. का, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे की आपल्याकडं मुलीचं लग्न केल्यानंतर आपण तिला काय देतो. आपण सगळे, तुम्ही आम्ही सगळे पालक वर्ग आहोत, आहे का नाही. तर मुलीचं लग्न झाल्यानंतर आपण तिला सासरी नांदायला पाठवल्यानंतर काय देतो तिला, भेटवस्तू. संसारासाठी देतोच, पण श्रीकृष्ण दिला जातो ना. धारेला पाणी घालणारे श्रीकृष्ण देतात. धारेची भांडी, 5 भांडी आणि श्रीकृष्ण दिला जातो. काय कारण आहे त्या पाठीमागे, काय कारण आहे सांगा की. महिलांच्या तर तुम्ही जास्त आहे, पुरुषांना ते काय माहीत नसते धाराची भांडी कसली घ्यायची, काय घ्यायची, आहे का नाही. महिलांना जास्त माहीत असते. काय कारण आहे श्रीकृष्ण देण्या पाठीमागे. तुम्हाला दिलाय का नाही, दिलाय ना. तुमच्या सुनासनी दिलाय. एकाच्या घरात 3-3, 4-4 श्रीकृष्ण आहेत आहेत का नाहीत. पण ते देण्या पाठीमागे काय ते कारण आहे का नाही. काय कारण आहे तर आपले पूर्वज खूप महान होते बघा. काय असायचं, आता ते मोबाईल आले आहेत, फोन आले आहेत, 5 मिनिटाला मुलगी आपल्याला फोन करते, काय चाललंय, भाजीची फोडणी टाकता टाकता फोन करते, आहे का नाही. पण पूर्वी तसं नव्हतं. मग काय व्हायचं की आपल्याकडे श्रीकृष्ण दिला जातोय आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये. आणि त्या श्रीकृष्ण देण्या पाठीमागली भावना अशी आहे की ज्या वेळेला त्या आपण मुलगीला नांदायला लावून देतोय, सासरी लावून देतोय, संसार करण्यासाठी लावून देतोय, त्यावेळेला त्या श्रीकृष्णाला आपण तिच्यासोबत येतो आणि तिला सांगितलं जातं आईनं. आताच्या आया सांगत नाहीत, पण त्यावेळेला पूर्वीची आई सांगायची की हे बघ, तुला आता नांदाय जायचं आहे. एकदा का मी कन्यादान केलं की तुझ्यावरचा अधिकार संपला, मग आमचा आई वडिलांचा, आणि तुझा नवऱ्याचा आणि तुझ्या सासऱ्याचा सासूचा तुझा अधिकार तुझ्यावर चालू झाला. आणि बघ, तुला अनेक दुःख येतील, तुला अनेक कष्ट पोचेल, तुला अनेक त्रास होईल, पण हा सगळा त्रास, तुला अनेक होणारे दुःख कष्ट, आणि तुला कदाचित सुख सुद्धा होईल, तुला आनंद होईल, तुला काहीतरी सांगावंसं वाटेल की मला हे सांगायचं आहे. तुला एखाद्या गोष्टीचा आनंद झाल्यानंतर तुला ते काहीतरी कोणाला तरी मन व्यक्त करावंसं वाटेल, पण तू सगळं तुझे सुख दुःख जे असतील ती ह्या श्रीकृष्णाला सांगा. तू माहेरी कुठलंही हितगुज करू नकोस. तू माहेरला काही सांगायचं नाही आहेस. तुला कितीही आनंद झाला तरी माहेरला सांगायचा नाही, आणि तुला किती जरी दुःख झालं तरी माहेरला सांगायचं नाही. तुला जे काय सांगायचं आहे ते या श्रीकृष्णाला, भगवंताला सांग. तुला जे काय हितगुज करायचं आहे या भगवंताबरोबर कर, या श्रीकृष्णाबरोबर कर. ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून आता अलीकडे बघितलं तर आया काही सांगत नाहीत, आणि सांगितलं तर तिसरंच सांगतात म्हणून आपल्याकडे डिवोर्स जास्त व्हायला लागले. आणि म्हणून आईनी महाराष्ट्रातल्या सगळ्या आईनी सुधारलं पाहिजे, विचार केला पाहिजे, आणि हा विचार सांगितला पाहिजे आपल्या मुलीला. ही भारताची संस्कृती आहे. म्हणून स्त्री, भगवंतानं मुद्दाम हा शब्द घातलाय, स्त्रिया. पुढं भगवंत म्हणतात की वैश्य, स्त्रिया वैश्या सता शूद्रा. आता वैश्य म्हणजे काय, आपल्या देहाचा व्यापार करणाऱ्या स्त्रिया अशा आहेत. अशा अनेक कुळं आहेत. त्यामध्ये कोण होऊन गेलो आपल्यामध्ये, अजामेळा. अजामेळा पापराशी, नाम गेले वैकुंठासी. पुरावा आहे आपल्याकडं. काय होतं की अजामेळ नावाचा ब्राह्मण होता, अतिशय उच्च कुळातला. पण झालं काय, एकदा रस्त्याने जाता जाता त्यानं प्रणय क्रीडा बघितल्यानंतर त्याची बुद्धी पलटली, मन पलटलं, आणि मन पलटल्यानंतर तो खूप वाया अधमगतीला नीच कृत्य करायला लागला, निषिद्ध कर्म करायला लागला, खूप वाईट कर्म करायला लागला.
असे अनेक दिवस झाले. दरोडे टाकायला लागला, अनेक मद्यपान घ्यायला लागला, सगळं करायला लागला, खूप वाया गेला. पण त्याच्या घरामध्ये त्या वैशीच्याच पूर्ण अधीन होता. पण त्याच्या घरामध्ये जी स्त्री होती, तिची पत्नी होती, ती जराशी सुसंस्कारी होती. रस्त्याकडेलाच घर असल्यामुळं साधू महाराज रस्त्याने चालले होते आणि जाता जाता थोडं ताण लागले म्हणून त्या अजामेळ्याच्या घरी गेलेत आणि थोडंसं पाणी मिळेल का अशी विनंती केली. त्यावेळेला अजामेळ्याच्या त्या पत्नीनं त्यांना पाणी दिलं आणि सांगितलं की मला भोजनही हवं आहे. भोजनही घेतलं आणि भोजन घेतल्यानंतर सांगितलं की तुला दान केलंस ना, अन्नदान केलंस ना, तुला दक्षिणा पण द्यावी लागेल. पण ती म्हणजे दक्षिणा काय नाही आहे आमच्याकडे. मग काय माझा नवरा येईल, देईल तो काहीतरी म्हणेल. मग तो अजामेळा आला आणि सांगितलं तुला दक्षिणा हवी आहे का. त्या साधू महाराजांना सांगितलं दक्षिणा हवी आहे, तुला जीवदान दिलं ही दक्षिणा समजा निघ म्हणले. इतका हा क्रूर ब्राह्मण होता. पण झालं काय की त्याची पत्नीनं जी केलेली सेवा होती साधू महाराजांची, त्या सेवेबद्दल त्या साधूने सांगितलं की तुला ह्याच्यापासून आता मुलगा होईल. त्या मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव नारायण ठेव आणि त्या नारायणानं तुमचा उद्धार होईल. सांगितलं आशीर्वाद दिल्याप्रमाणे मुलगाही झाला. त्याचं नामकरण झालं, नारायण नाव देखील ठेवलं गेलं. आणि मग नाव ठेवल्यानंतर चाललं होतं, दिवस जात होते. पण मुलगाला आपण सतत नारायण 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 म्हणून बोलत होता. हा अजामेळ सुद्धा बोलवत होता. अनेक पापांच्या राशी करून ठेवलेला हा अजामेळ पण सतत नारायण मुलाला बोलवत होता. आणि शेवटचा काळ जो अतिशय आपण म्हणतो वाईट काळ आपल्याकडे येतो, जो मरणकाळ, मरणाचा येतो. अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. भगवंत म्हणतात की अंतकाळाच्या ज्यावेळेला अंतकाळ येतो त्यावेळेला माझं स्मरण केलं, माझं नाम घेतलं तर तो माझ्यापर्यंत येऊन मिळतो, पोचतो, असं भगवंतांनी देखील या गीतेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि मग काय होतं की ते सतत नारायण 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 म्हणत असताना अजामेळ अनेक पापं केलेले होती. पण शेवटच्या क्षणी आपल्या मुलाला बघून हाक मारतो, नारायणा, जीव जातो, मरतो. इकडे यम येतो न्यायला आणि यम आल्यानंतर तिकडं वैकुंठातून विष्णुदूत सुद्धा येतात ह्याला न्यायला, अजामेळला. आणि मग यम म्हणतो अरे हे आमचं पार्सल आहे, तुम्ही कसं घेऊन चाललाय. तर ते म्हणे विष्णुदूत म्हणतात की जरी तुमचं आहे म्हणताय, अनेक पाप केले बरोबर आहे, पण अंतकाळाच्या वेळेला माझ्या प्रभूंचं नाव घेतलंय म्हणून न्यायला आलोय म्हणले. आणि म्हणून अंतकाळाच्या वेळेस सुद्धा आपल्या परमेश्वराचं नाम आठवावं म्हणून आपण आयुष्यावर हा खटाटोप करायचा आहे. जो चाललाय खटाटोप सागर महाराज हा अंतकाळासाठी चाललाय. आणि म्हणून वैश्यासुद्धा अजामेळ नावाचा वैश्य कुळात सुद्धा असणारा जो अजामेळ आहे तो सुद्धा वैकुंठाला गेलेला, त्यानं नाम वैकुंठाला नेलेला आहे. आणि म्हणून पुढे सांगतात माम ही पार्थ व्यपाशित एपी शिव पापयोनय स्त्रियो वैशा स्वतः शुद्रा स्तेपी यांती परामगती. आणि सर्व परमगतीला प्राप्त होत आहेत. आता आपल्याकडे विचारलं, उदाहरण जर बघायचं झालं तर आता आपल्याकडं आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पावसाळ्यासाठी जळण काढून ठेवतो, अनेक झाडं बेनतो आणि आपण जळण ठेवतो. तसं समजा आपण आंब्याचं झाड बेनलं, आंब्याचा बेना वेगळा करतोय, फणसाचं झाड बेनलं, फणसाचा बेना वेगळा करतोय, उमराचं झाड बेनलं, उमराचा बेना वेगळा करतो, आणि चंदनाचं झाड बेनलं, चंदनाचा बेना वेगळा करतो. असं काय करतोय का? नाही, एकत्रच वाळवतोय ना सगळी लाकडं आपण. बरं, तावली तर आणताना घरला आणताना वेगळी आणतोय? नाही, एकत्रच आणतोय, बरोबर ना? बरं, घरात आल्यानंतर चुलीला घालताना पहिला आंब्याची लाकडं सगळी जाळून घेऊया, मग उमराची जाळूया, मग चंदनाची जाळूया, मग फणस, असं काय असते काय? कुठले येईल ते लाकडं आपण जाळतोय, बरोबर ना? असंच आहे ना? हां, मग आता समजा त्यात एक आंब्याचं आलं, फणसाचं आलं, उमराचं आलं आणि चंदनाचं, असे चार कानग्या आल्या, चूल पेटवली, अगदी लावला. आता त्या आंब्याच्या लाकडापासून वेगळा जाळ, फणसाच्या लाकडापासून वेगळा जाळ, उमराच्या लाकडापासून वेगळा जाळ, चंदनाच्या लाकडापासून वेगळा, असं काय लागतंय? जाळ एकच लागतोय. तसं स्त्रिया असू देत, वैश्य असू देत, शूद्र असू देत, पापविनीतला असू देत, कुठलाही असू देत,
एकदा का त्या भगवंताला जरा एकदा त्यांना आपलंसं केलं की तो ब्रह्मस्वरूपच होतो. ही त्यातला विचार आहे. म्हणून भगवंत म्हणतात कोणत्याही कुळामध्ये जर जन्माला आला असला तर तो माझ्यापर्यंत येऊन पोचतोच. पुढं अजून उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडं आता ओढा, नाले, नद्या आणि कॅनॉल आहे का नाही, हे सर्वकडे जातात, गंगेला जातात बरोबर, काशीला गंगेला जातात, तिथून मग समुद्राला मिळतात. मग आता पुढं चाललंय काय की तिथं गेल्यानंतर ते गंगेचं कॅनॉलचं पाणी वेगळं वाहतंय, त्यानंतर नाल्याचं पाणी वेगळं, ओढ्याचं पाणी वेगळं, असं काय असते का. एकदा का ते गंगा सुरू झालं की आपण म्हणतो का हे ओढ्याचं पाणी गंगेचं पाणी म्हणून आपण पाप धुण्यासाठी जातो की नाही, तसं हे कोणत्याही कुळातनं जरी आले असलेत, एकदा का त्या भगवंताला त्यांनी आपलंसं केलं, त्याचं ज्ञान घेतलं म्हणलं की ते सगळे एक होतात. हे त्यातला विचार आहे. पुढं आपल्याकडं कोण कोण झालं असं, गार्गी, मैत्रीही, ह्या ज्या खऱ्या स्त्रिया आहेत यांनी अनुसया, या सगळ्यांनी आपल्या मोक्ष प्राप्ती करून घेतलेली आहे. म्हणून स्त्री असू देत, वैश्य असू देत, ब्राह्मण आता शेवट राहिला शूद्र. आणि आज शूद्रांच्या मध्ये एक कथा आली शिवलीला अमृतामध्ये. आणि शिवलीला अमृताच्या माध्यमातून सांगतात की 11व्या अध्यायात कदाचित की भिल्ल जातीचा एक भक्त असतो. आणि हा भिल्ल जातीचा भक्त आहे ना, तो काय करतो की दररोज चाललेलं असतं, ते सगळं दररोजचं नित्यनेम चाललेलं असतो की उठायचं आणि खूप गरीब कुटुंबातला, गरीब सामान्य असल्यामुळं आंघोळ करायची. देवाला अर्पण करण्याकरता पात्र देखील नव्हतं पाणी अर्पण करण्याकरता. म्हणून तो भिल्ल काय करायचा की सकाळी उठायचा, आंघोळ करायचा आणि आपल्या तोंडामध्ये पाणी घ्यायचा भरून, आणि त्या भगवान शिवालयांचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये जायचा आणि काय करायचा, त्या शिवलिंगावरती चूळ भरायचा, ते पाणी त्या शिवांच्या पिंडीवर टाकायचं. असं ते दररोज चाललेलं असायचं. आणि त्याच राज्यामध्ये एक राजा देखील होता, तो मात्र दर सोमवारी आपल्या भगवान शिवांच्या मंदिरात जायचा, पूजा अर्चा, फुलं वगैरे सगळे, सैन्य वगैरे, ब्राह्मण आपल्या राजवाड्यातले सगळ्या राज्यातले असले सगळ्यांना घेऊन जायचा, मंत्र वगैरे म्हणून सगळं म्हणून अतिशय विधियुक्त पूजा अर्चा करायचा आणि तोही निघून जायचा. असं बरेच दिवस चाललं होतं. एक दिवस काय होतं की राजाला कळतं की माझ्या मागा येऊन कोणतरी ही पूजा विस्कटते, मी केलेली पूजा, कारण परत आल्यानंतर तिथं लक्षात येतं. मग ह्या भिल्ल लक्षात म्हणतो की बाबा राजा लक्षात येऊ नये म्हणून राजा येऊन गेल्यानंतर परत जायला लागतो, पण जातो, नित्यनेमांचं चाललेलं असायचं. मग एकदा काय होतं की पार्वती माता विचारते भगवान शंकरांनी की काय हो, तो भिल्ल समाजाचा जो तुमचा भक्त आहे तो तोंडात पाणी घेतो आणि तुमच्या पिंडीवरती वाहतोय, आणि हो राजा बघा किती अतिशय छान केलेली पूजा असते, अतिशय सगळं विधियुक्त करतो, मंत्र वगैरे सगळं अतिशय विधियुक्त अशी पूजा अर्चा करतो, अतिशय थाटामाटात तुमची पूजा करतो, आणि हा भिल्ल सगळी तुमची पूजा येऊन मोडून जातोय, त्यानंच केलेलं सगळं शोभा केलेली फुलं वाहिली सगळी काढून टाकतोय आणि आपल्या तोंडातलं पाणी तुमच्यावर वाहतोय, तुम्ही त्याला काय कसं काय बोलत नाही किंवा तुम्ही त्याला शिक्षा वगैरे काय करत नाही. असं ज्यावेळेला पार्वती माता शंकराला विचारते त्यावेळेला महादेव शंकर म्हणतात की त्या राजापेक्षा मला प्रिय तो भिल्ल आहे. हे कसं काय. मग त्यावेळेला म्हणतात ती एक परीक्षा तुला घेऊन दाखवतो म्हणून. आणि त्या दिवशीच काहीतरी महाशिवरात्रीची रात्र असते आणि राजा नेहमीप्रमाणे सगळा लवाजमा घेऊन आपला त्या भगवान शिवांच्या पिंडीकडे गेलेला असतो, शिवालयामध्ये गेलेला असतो. त्या महादेवाच्या पिंडीवर जाऊन तिचे अनेक मंत्रयुक्त सगळं होऊन अतिशय थाटामाटात राजेशाहीमध्ये भगवान शिवांची पूजा अर्चा चाललेली असते. सगळे पूजा झाल्यानंतर चालू असते आणि हा नेमका त्या दिवशी महाशिवरात्र असल्यामुळं काय होतं, थोडा उशीर लागलेला असतो आणि भिल्लही हा येतो, तोंडात पाणी धरलेलं असतो, वस्त्र सगळ्या अंगावरती ओलेलेले असतात आणि त्याच अवस्थेत जाताना त्याला राजाचे सैनिक अडवतात आणि काय म्हणतात की अहो कुठं आलाय, राजांची पूजा चालू आहे, तोवर थांबायचं म्हणले बाहेर. तो काय आता भिल्ल समाजाचा थांबतो, शूद्र जातीचा थांबतो आणि थांबल्यानंतर
भगवान शिव म्हणतात हीच ती वेळ आहे आता परीक्षा घेण्याची. आणि भगवान शिवाने काय करतात, ते आपल्या मायेनं ते पूर्ण मंदिर हलवायला लागतात, भूकंपग्रस्त वातावरण निर्माण करतात. आणि त्या शिवालय हलायला लागतं, त्याची भिंती पडायला लागतात, दगडं विटणेष्टायला लागतात, सगळं खाली पडायला लागतं, मंदिर कोसळायला लागतं. हा राजा म्हणतो आपला जीव वाचव आणि पळा. आपल्या सैन्यांना, ब्राह्मणांना, सगळ्यांना घेऊन तो पळत सुटतो, मंदिराच्या बाहेर येतो. पण हा मंदिराच्या बाहेर असणारा जो भिल्ल जातीचा तो व्यक्ती आहे, भक्त आहे, तो काय करतो, ह्यांची बाहेर येतात आणि हा आत जातो. आणि आपल्या तोंडामध्ये असणारं जे पाणी आहे, साधना आपली आहे, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी, हरिपाठामध्ये उदाहरण आहे आपल्या, की नित्यनेम आपला मोडला नाही पाहिजे हे त्याच्या डोक्यामध्ये होतं. आणि तो आत जातो, नित्यनेमाप्रमाणे आपल्या मुखामधलं पाणी त्या भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करतो आणि त्या पिंडीला मिठी मारतो आणि सांगतो की हे मंदिर जरी कोसळत असेल ना, तरी ह्या माझ्या शिवांच्या पिंडीला धक्का लागता कामा नये. त्याच्यावरती हे मंदिर कोसळतात. ह्या मंदिराचा एक दगड विटा मातीचा जरी कण ह्या भगवान शिवांच्या पिंडीवरती पडता कामा नये, म्हणून त्या आपल्या शरीराने त्या पूर्ण पिंडीला आच्छादन करतो. आणि त्यावेळेला मग भगवान शिव पार्वती मातेला सांगतात की बघ, हा राजा इतकी थाटामाटात, इतकी राजे सगळ्या मंत्र उपचार करून ब्राह्मणांना, सैनिकांना, सगळ्यांना घेऊन माझी पूजा अर्चा करत होता, पण तो पळून गेला, त्याचा भाव नव्हता आपल्या ठिकाणी. पण हा भिल्ल जातीचा जो शूद्र आहे, तो मात्र आपल्या मुखात जरी मला पाणी टाकत असला तरी त्याच्या ठिकाणी अंतकरणाचा भाव आहे, तो माझ्या ठिकाणी पोचलेला आहे. आणि म्हणून आपण सुद्धा विचार केला पाहिजे. आपण पारमार्थिक जीवन जगतो, सप्ते करतो, सगळं करतो, पण आपण मात्र इथं असतो, पण आपली वृत्ती कुठं आहे, बाहेर असते. पण तो भिल्ल कुठं होता, बाहेर होता, पण वृत्ती कुठं होती, आत होती. अगदी तोच आपल्या मनाचा जो काय हा जो कारभार असतो ना, तो आपण निश्चयानं केला पाहिजे. त्या मनाला आवरलं पाहिजे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राणांना आपण आवरलं पाहिजे. म्हणून सुरुवात आपण तिथून केलेली होती. पंच ज्ञानेंद्रियापासून आपली उत्पत्ती, पंच कर्मेंद्रिया, पंच प्राणांपासून उत्पत्ती आहे, सगळं आहे. यांनी आपला देह बनलेला आहे. पण ह्याच देहाला ह्या परमेश्वर प्राप्तीसाठी लावणं गरजेचं आहे. आणि ह्या लावण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या बुद्धीचा परमार्थ चाललेला आहे. आणि ह्या म्हणून बुद्धीला आपण आपलंसं केलं पाहिजे. त्या बुद्धीला आपण जसं लहान बाळाला योग्य वळण लावण्याकरता लाडीवाळ करतो, तसं करून आपल्या परमार्थाकडे वळवलं पाहिजे. आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार एकवटून परमार्थिक जीवन जगणं गरजेचं आहे. आणि म्हणून माम ही पार्थ व्यभाषित्य एपी स्यू पाप योनयः स्त्रियो वैशास तथा शूद्रा स्तेपी यांती परामगती. हे सर्व जे असतील, हे सर्व त्या परमेश्वराला येऊन मिळालेले आहेत, परमगतीला प्राप्त होतात. आणि म्हणून तुम्ही आम्ही देखील योग्य असा परमार्थ साधला पाहिजे आणि त्या परमगतीला प्राप्त झालं पाहिजे. कुंडली गौरहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव.